न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। हॉटेल एस्थिर पार्क येथील दिवंगत सिमरन पाटील यांच्या फाशीकांडास जबाबदार असणाऱ्या तसेच गत 90 दिवस उलटून गेले तरी देखील फरार आरोपी असणाऱ्या भगवान लोटे यास फाशी द्या या मागणीच्या अनुषंगाने दिवंगत सिमरन पाटील यांच्या कुटुंबियांचे कल्याण बदलापूर रोडवरील तहसील कार्यालयाजवळ उपोषण। 90 दिवस झाले तरी देखील दिवंगत सिमरन पाटील यांच्या फाशीस जबाबदार असणाऱ्या फरार आरोपी भगवान लोटे पोलिसांना अजून कसा सापडत नाही। पीडित कुटुंबियांचा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल। परिणामी सदर प्रकरण सीबीआय कडे वर्ग करण्याची देखील केली मागणी। राजकीय पक्षाच्या दबावाखाली सदर तपास सुरू असल्याची पीडित मयत सिमरन कुटुंबियांचा आरोप। मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगाने देखील तपास होणे गरजेचे। त्याच अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी डीसीपी यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा। पीडित कुटुंबियांच्या माध्यमातून हायकोर्टात देखील केली याचिका दाखल। आगामी येणाऱ्या 9 जुलैला भगवान लोटेच्या माध्यमातून अंतरिम बेलसाठी अर्ज आल्याने भगवान लोटे हा अंबरनाथ शहरातच असावा पीडित मयत मुलीच्या कुटुंबियांकडून साशंकता व्यक्त। तसेच भगवान लोटे तथा दिवंगत सिमरन पाटील यांच्या प्रेम प्रकरणाच्या अनुषंगाने अनेक परिस्थितीजन्य पुरावे फाशी नसून हत्या असल्याबाबतची साशंकता दर्शवते पीडित कुटुंबियांचा गंभीर आरोप। तसेच हॉटेल एस्थिर पार्क येथील दिवंगत सिमरन पाटील यांच्या फाशीकांडास जबाबदार असणाऱ्या तथा गत 90 दिवस उलटून गेले तरी फरार आरोपी असणाऱ्या भगवान लोटे यास फाशी द्या पीडित मयत सिमरन पाटील कुटुंबियांचा आक्रोश। तसेच न्याय देवतेवर परिपूर्ण विश्वास असल्याने हायकोर्टात आम्हाला न्याय मिळेलच असा कुटुंबियांचा विश्वास। तसेच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देखील निपक्षपातीपणे तथा जलद गतीने सदर प्रकरणाच्या तपास कार्याबाबत केली अपेक्षा व्यक्त। मयत सिमरन पाटील यांचे फाशीकांड असो वा मनी लॉन्ड्रिंग तथा हवाला कांड गत 90 दिवसांपासून केवळ आणि केवळ राजकीय दबावापोटी फरार असणाऱ्या भगवान लोटे याला आशीर्वाद कोणाचा याचा देखील उलगडा होण्याबाबतची पीडित मयत सिमरन पाटील कुटुंबियांची मागणी तथा मुलीच्या फाशीकांडास जबाबदार असणाऱ्याला फाशीस द्या मयत सिमरन पाटील कुटुंबियांचा पोलीस प्रशासन तथा न्याय देवतेसमोर आक्रोश। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। आमची मागणी ही आहे की आता 90 दिवस झाले आरोपी फरार आहे। आता एक छोटासा गुन्हा केला तर त्या आरोपीला 2 तासात पकडतात आणि ह्या 90 दिवस होऊन आरोपी फरार आहे। ह्याच्या मागे कोणाचा हात आहे? अजून त्याला हे प्रकरण दाबले गेलेलं कारण की 2-3 महिन्यापासून आम्ही पोलीस स्टेशनला सारखे आम्ही हे करतोय। आम्ही त्यांच्या घरी गेलेलो बघितलं। घरी कोणी आरोपी बसून असतो का? घरी बसलेला असतो आरोपी। आरोपीला बोलतात आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो। आम्ही त्यांच्या घरी जाऊन आल्यावर काही आरोपी घरी बसलेला नसतो, आरोपीला शोधावा लागतो, तेव्हा तो आरोपी सापडतो। यांनी काही तपासच करत नाही आहे। त्यांचा तपासाचा भाग एकदम शांत बसलेला आहे, स्लो आहे, कारण की त्यांनी कुठंतरी प्रकरण दाबलेलं आहे। इथं कुठंतरी मलाई खाल्लेली आहे म्हणून ही प्रकरण दाबलं गेलेलं। न्यायालयामध्ये सुप्रीम हायकोर्टला आम्ही याचिका दायर केली, पिटिशन दायर केली आहे की आम्ही टाकलेली आहे तिथं हायकोर्टला। आणि आता 9 तारखेला त्यांनी बेलला पण टाकलेलं आहे। 9 तारीख बेलची दिलेली आहे आणि तो बेल टाकतो आरोपी इथं अंबरनाथलाच आहे आणि यांना सापडत नाही आहे। का नाही सापडत आहे? म्हणजे राजकीय पक्ष इथं इन्व्हॉल्व आहे, तेव्हाच तो राजकीय पक्षामुळे तो पूर्ण बाहेर फिरतोय, त्याला पकडत नाही आहे। आमची प्रमुख मागणी हे आहे की त्याला आम्हाला न्याय भेटावा आणि त्याला फाशीवर चढवा। जसं आमच्या मुलीसोबत त्यांनी हे केलं तसंच त्याला पण फाशीवर चढवायचं। आणि आम्हाला ह्या चौकशीवर विश्वास नाही, आम्हाला सीबीआय चौकशी हवी, आम्हाला सीबीआय चौकशी पाहिजे। कारण की इथले जे लोकल आहे त्यांनी काही चौकशीचा त्यांचा फक्त पेपरवरतीच चौकशी आहे, पेपरच्या पुढं काही दाखवत नाही, पांढरेला काळं केलेलं आहे, त्याच्यानंतर पुढं काही चौकशी केलेली नाही। चौकशीचं फक्त दाखवतात आम्ही चौकशी केली आहे। मनी लँडिंगचा जो भाग आहे तो अजून काही उलगडा नाही केला। तो सेल्स मार्केटिंग आहे, 25 कंपन्या असतात सेल्स मार्केटिंगमध्ये। सेल्स मार्केटिंगचं दाखवा ना मग तुम्ही काय करतोय तो सेल्स मार्केटिंगचं। मनी लँडिंगचं पण प्रकरण दाबा। एसीपी डीसीपीला दिलं, आम्ही ठाण्याला पण पत्र दिलेलं आहे। आम्ही सर्व पत्र व्यवहार केलेले पण आमचा कुठंच काही वेलीवाट लागत नाही। पत्रव्यवहार आम्ही केलेले, एसीपीला दिले, डीसीपीला दिले आणि ठाण्याला पण दिलं। त्यांच्या आम्हाला 3 महिने झाले कोणाच्या माध्यमातून काही प्रतिक्रिया आलेली नाही। बोलतो काय आहे, आमचा तो गोपनीय तपास चालू आहे।
आता गोपनीय आता 3 महिने झाले, अजून कुठला गोपनीय तपास चालू आहे? माझं नाव ट्विंकल पाटील आहे. मी सिमरन पाटीलची मोठी बहीण आहे. हा भगवान लोटे बोलतो की त्याचा माझ्या बहिणीसोबत प्रेम संबंध होते, बरोबर. आणि तो तिला शेवटच्या भेटीसाठी S3 पार्कमध्ये गेला, बरोबर. तर माझी बहीण स्वतःहून गेली ना S3 पार्कमध्ये. 9 तारखेला तो बोलतोय तिला की मला भेटायचं आहे, तर ही बोलते मला भेटायचं नाही. मेसेजवरती तो बोलते तिला बोलते की मला भेटायचं, ही बोलते मला भेटायचं नाही. मग त्याच्यानंतर ती 10:30 वाजता मम्मीला बोलली की मी बँकेत जाते आणि ऑफिसला मीटिंगला जाते. ती घरून 10:30 वाजता निघली. ती तिचा लॅपटॉप आणि ते 4 फोन ती घेऊन निघली. मग त्याच्यानंतर ते 4 फोन आणि लॅपटॉप पोलिसांनी ऑफिसमधून जमा केलेत. म्हणजे ती पहिलं ऑफिसला गेली असेल तेव्हाच ते लॅपटॉप आणि 4 फोन ऑफिसमध्ये आले, बरोबर. मग त्याच्यानंतर भगवान लोटेने ऑटो पाठवला की तिला S3 पार्कमध्ये घेऊन ये म्हणून. ऑटोवाल्याला सांगितलं की तिला S3 पार्कमध्ये घेऊन ये. आणि ती अनकॉन्शियस होती, ती शुद्धीवरती नव्हती. रिक्षावाला बोलतोय झोपली होती. तर 3 तासाचा प्रवास तर नाही आहे, 3 तासाचा प्रवासामध्ये झोपून जाईल. ती अनकॉन्शियस होटेने ह्या दोघांनी तिला अडकावली आणि सुसाईड दाखवलेलं आहे. मी सिमरनची मम्मी बोलते. 2 महिन्यापासून तिला लई त्रास होता. याची बायको पण फोन करायची, तिला त्रास देवाची, तो पण त्रास देवाचा. तर मी माझी मुलगी चिल्लावाची ना, त्याला पण बोलायची माझी मुलगी पण. मी बोललं बाया तू का असे चिल्लावतस, का असे बोलतस. तर बोलायची मम्मी त्याची बायको पण मला त्रास देते ना, हा बी त्रास देते मला. तर मी बोललं बाई हाय लोक त्रास देतात ना, तू काम सोडून टाक, तू काम काही करू नको. 9 तारखेला त्यानं फोन केलं. जेव्हा मी चेतीच होतो, रात्रीचे 1:30-2 वाजले होते. तर हे नका बोलत होती. तर मग मी बोललं हे काय बोलून राहिली, बोललो तर मी चुपचापच राहिले, मी काय बोललो नाही. हे काय बोलली मी आता रात्रीच्या टायमाला मी आता याच्यापाशी कामाला जाईल नाही, मी काही काम करील नाही बोलली. हे लोक मला त्रास देऊ बोलली, लई त्रास देतात बोलली हे लोक बोलली. म्हणलं ठीक आहे नको करू काम, बोललो तुला काय कामाची गरज आहे बोललो, जाऊ दे बोललो, नको करू बोललो तू काम बोललो. मग ते सकाळी झोपली होते. तर यानं मला नाही कोणाच्या फोनवरून फोन लावलं ना काय लावलं तर माहीत नाही. ते फोन आला, पटकन उठली, आंघोळ केलं ना निघली. मी बोललो बाई नाश्ता कर, जेवून घे ना जाय. बोललो नाही मम्मी बोलली मी बँकात जातो, बँकामधून आम्हाला ऑफिसमध्ये फोन आला, मी ऑफिसमध्ये जातो. तिनं फोन घेतला, लॅपटॉप घेतलं आणि गेली ते. तर ते जेवण काही करून नाही गेली. त्याच्यात तिचा एक पिऊ होता, तो तिला चाय देवाचा, नाश्ता देवाचा, पाणी देवाचा, सर्व काही तो हे करायचा. मग ते यानं दिवस शुक्रवारी शनिवारी तिला सुट्टी राहायची. या लोकांना काय केलं, तिच्याशी पूर्ण शुक्रवार शनिवारच्या रविवारच्या पुढं काम करून घेतलं आहे लोकांना. आणि मग टाईम बघून हे लोकांना तिला जेवणामध्ये काय दिला ना काय नाही तर माहीत नाही. हे लोकांना काय दिला तर ते बेवस पडली होती, ते आपल्या हालतीमध्ये नाही होती. या भगवान लोटेनं रिक्षावाल्याला फोन केलं, रिक्षावाल्यानं तिला घेऊन गेला, हे पिऊन तिला आणि रिक्षावाल्यानं बसवून तिला हॉटेलमध्ये गेला. बेवस पोरगी होती तर घरी पाठवायचं होता ना, आपल्या हॉटेलमध्ये नेवायची काही गरज होती. ह्या लोकांचा प्लॅन मर्डर होता मायापुरीले. 1-2 दिवसाचा पहिले प्लॅन झाला असेल तेव्हाच हे लोक तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला, मायापुरीचा रेप केला आणि मायापुरीला फाशी लावून मारला हे लोक आहे ना. आणि कोण फाशी लावून बसून कोणी फाशी लावते काय, तुम्ही लोकांना पण बघितलं असेल फाशी कसे लावतात. बसून कोणी फाशी लावत नाही. एक चप्पल एक पाय खाली पलंगाच्या खाली आणि मांडे मारून चप्पल मांडे मारून जेव्हा फाशी लावतात ना तेव्हा डोळे खुल्ले राहतात, जीभ बाहेर निघते, येथून गर्दन तुटते आणि कोणी संडास पिसा पण करतात. तिच्यात असं काही झालंच नाही, नाही तिची जीभ निघली, नाही तिचे डोळे हे झाले आणि नाही काही झाला. मी म्हणतो त्यानं माझ्या पुढचा रेप केलं, फाशी त्याला पण फाशी पाहिजेत ना, आम्हाला न्याय पाहिजेत, फाशीच्या बदल्यावर आम्हाला फाशी पाहिजेत.